घोटभर पाण्यासाठी आजही नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। आंबेगाव तालुक्यातल्या बेंढारवाडी या गावात डवऱ्यातून गाळ उपसून पाण्याचा शोध घ्यावा लागतोय। पावसाळ्यात धरणाचं पात्र भरलेलं असतं, तर उन्हाळ्यात आवर्तन सुरू होताच पाण्यात घट होऊ लागते आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष सुरू होत असतो। नदीपात्रातनं जसं पाणी खाली जाईल तसतसं खाली पात्रात उतरायचं, पाणी दिसेल तिथे खड्डे खोदायचे आणि कशीबशी आपली तहान भागवायची। यासाठी नागरिक दररोज आटापिटा करताना दिसतायत। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुद्धा हीच परिस्थिती असून आता सरकार इथल्या ग्रामस्थांची दखल घेऊन केव्हा दिलासा देणार हा प्रश्न उपस्थित होतोय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधल्या अजनूप दापूर या ग्रामपंचायत हद्दीतल्या सावरखुट या पाड्यावरच्या आदिवासींना सध्या हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटरचा असलेला डोंगर पार करावा लागतो। त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती इथल्या गावकऱ्यांवर आलेली आहे। या सावरकुट गावामध्ये या पाण्याचं म्हणजे लयच हालत आहे। पाणी 2 किलोमीटर अंतरात आहे। ते दरडीचं असं पायी प्रवास करायला लागते। हे खांड्यानं पाणी घेऊन जायला लागते घरामध्ये। ते पाणी आणता आम्हाला 3-4 घंटे होते, तर आम्हाला नाश्ता बी भेटत नाही। आमची लहान मुलं लय आमची उपाशी राहतात, तर आमची पाण्याची मागणी आहे। या सावरकुट गावाला आजही मूलभूत सुविधापासून वंचित असलेले हे सावरकुट गाव, मध्य वैतरणा धरणाच्या लगत असलेले हे सावरकुट गाव, या गावाला आजही पिण्यासाठी पाणी नाही, रस्ता नाही किंवा लाईट नाही। पाणी आणण्यासाठी 2 किलोमीटर दरड चढून यावं लागतं। तर आम्हाला अभिमान आहे की ठाणे जिल्ह्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लाभले, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि गर्व पण आहे। परंतु या सावरकुट गावच्या ज्या समस्या आहेत, रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, या समस्या माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सोडवाव्या।